नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाल्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय वर्तुळात सध्या दोन शब्द खूप चर्चेत आहेत, ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन ट्रम्पेट. हे नेमकं काय आहे आणि यामागे कोणते मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय आणि म्हणूनच ही बातमी सध्या खूप चर्चेत आली आहे. या सगळ्या चर्चेची सुरुवात झाली ती शिवसेना शिंदे गटच्या खासदार ज्योती वाघमारे यांच्या एका वक्तव्यामुळे. त्यांनी माध्यमांशी बोलताना ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन ट्रम्पेट असा उल्लेख केला. आता या दोन शब्दांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, कारण या शब्दांमागे नेमका काय अर्थ आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या वक्तव्यानंतर लगेचच अनेक तर्कवितर्क सुरू झाले. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. असं म्हटलं जात आहे की शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदार पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार आणि शरद पवार यांच्या पक्षातील खासदार यांच्याबाबत चर्चा रंगते. ही संपूर्ण चर्चा प्रामुख्याने मुंबईतील राजकीय घडामोडींमधून पुढे आली आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, कोणता खासदार नेमका कुठे जाणार आहे किंवा खरंच कोणीतरी पक्ष बदलणार आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारच्या हालचाली निवडणुकीच्या आधी अनेक वेळा पाहायला मिळतात. लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी अशा रणनीती आखत असतात. ऑपरेशन टायगर हा शब्द ऐकून काही जण असा अंदाज व्यक्त करत आहेत की शिवसेना शिंदे गट करून काही मोठी भरती मोहीम सुरू होऊ शकते, तर दुसरीकडे ऑपरेशन ट्रम्पेट हा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असू शकतो, असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. पण पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे, हे सगळं सध्या केवळ चर्चेच्या पातळीवर आहे. यामागचं नेमकं सत्य काय आहे हे अजून समोर आलेलं नाही. आता सगळ्यांचे लक्ष आहे ते अधिकृत प्रतिक्रियेकडे. या प्रकरणावर ना शिवसेना शिंदे गटकडून, ना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आणि ना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही स्पष्ट आणि ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. म्हणूनच अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान राजकीय वातावरण मात्र तापलेलं दिसत आहे. सोशल मीडियावरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. वेगवेगळे अंदाज, वेगवेगळ्या प्रतिक्रिया. पण प्रत्यक्षात काय घडणार आहे हे येणारा काळच सांगेल. एकंदरीत पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडू शकतो, अशी शक्यता सध्या नाकारता येत नाही. पण सध्या तरी कोणतीही गोष्ट निश्चितपणे सांगणं योग्य ठरणार नाही. आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण याच काळात या चर्चेला खरं रूप येणार आहे. खरंच काही मोठा राजकीय बदल होणार का, की ही फक्त चर्चा आणि अफवा आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन ट्रम्पेट मागे खरंच काही मोठं राजकारण आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे तुमच्यासोबत. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट्ससह. धन्यवाद.